रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। तर आज आपण असा एक नाश्ता पाहणार आहोत की जो सगळ्यांना आवडेल। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटात झटकीपट असा नाश्ता होतो। तेलही कमी लागतं। इथे एका मी भांड्यामध्ये 2 बाउल चुरमुरे घेतलेले आहेत। आता हे चुरमुरे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता या नाश्त्याला म्हणतात सुशिला, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भरपूर पाणी घालून आपल्याला हे चुरमुरे धुवून घ्यायचे आहेत। चुरमुरे हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात, पण आपल्याला आपल्या हाताने व्यवस्थित असे अलगद असे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही गाळणीने काढू शकता। आता इथे मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। चुरमुऱ्यांना तेल कमी लागतं, छोट्या 2 चमचे घालायचे किंवा 1 चमचा घातलं तर चालेल। जिरे मोहरी टाकायचे, छान तडतडू द्यायचे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कांदाही छान परतू द्यायचा। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण इथे एक छोटासा लाल बुंद असा टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत, तोही टाकायचा। हिरवी मिरची टाकायची, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची। इथे हिंग घालायचं, हळद घालायची, चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। मीठ फोडणीतच टाकायचं म्हणजे टोमॅटो आपला मऊ होतो, छान होतो, म्हणजे असं कचकच करत नाही। व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीनुसार मी साखर टाकलेली आहे। जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता। आलं लसूण पेस्टही टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट पण कंपल्शन नाही, पण जरा चव छान लागते, जरा वेगळं काहीतरी म्हणून आलं लसूण पेस्ट मी इथे टाकलेलं आहे। चवीला छान लागते, तर तुम्ही पण करून बघा। सुशिला, तुम्हाला आवडतोय का नक्की सांगा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये भिजवलेले चुरमुरे घालून घेऊया। भिजवलेले चुरमुरे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं, ठीक आहे। आणि आपण मीठ, हळद, साखर हे सगळं फोडणीतच टाकलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालायची काही गरज नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करायचं। जर एक्स्ट्रा ॲडिशनल मसाले असेल तर ते वरून घालायचे, म्हणजे फोडणीत नाही घालायचं, म्हणजे करपायचे नाही ते। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला नसेल बाकीचे एक्स्ट्राचे मसाले घालायचे तर ते नाही घातले तरी चालतात। तिखटपणाला आपण मिरची घातलेली आहे। आता इथे मी घातलेला आहे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर। छान आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात। कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता अशाच एका व्हिडिओसोबत। बाय।